नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज एवढ्यासाठी व्हिडिओ करत आहे कारण का औदुंबर गवारे, प्रगती गवारे आणि परी गवारे या तिघांचा व्हिडिओ मी बघितला. त्यांनी इमोशनल वरती व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ खूप म्हणजे खूप छान आहे. आणि तो काढलेला आहे त्यांनी दारुड्या माणसाच्या ह्याच्यावरती काढलेला आहे. मग त्या दारुड्या माणसाच्या घरी संसारात कसं म्हणजे किती टेन्शन येतं, काय होतं, फक्त त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलीलाच माहिती असतं, बाकी इतर कोणाला माहिती नसतं. तर त्यांचा तो व्हिडिओ मला एवढा आवडला की विचारून सोय नाही. आणि खरंच तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ बघा, खूप छान आहे. त्यांनी खूप इमोशनल केलेला आहे व्हिडिओ. तर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा आणि त्यांना नक्कीच तुम्ही कमेंट करा, नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ते औदुंबर गवारे आहेत, त्यांना मी भेटण्यासाठी जाणार होती मध्यंतरी, पण काही कारणाने मला वेळ भेटला नाही त्यांना भेटायला जाय. पण बघू नंतर आम्ही त्यांना भेटायला जाऊ नक्की. तर मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी व्हिडिओ बघितला, तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे जे दारू पिणार आहेत त्यांनी जास्तीत जास्त तो व्हिडिओ बघा. आणि खरंच असं म्हणजे डोक्यात घ्या की हे चांगली गोष्ट नाहीये, ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि एखाद्या स्त्रीला एवढा त्रास होतो दारुड्या माणसांच्या घरी, दारू पिणारा नवरा असेल तर, म्हणजे तिने किती संसारासाठी केलं, कुणासाठी केलं, तर तिला बाकीचे लोक तर सपोर्ट करतच नाही का. तर एक जर नवरा जर खराब असला तर सगळी दुनिया त्या बाईसाठी खराब असते, आणि नवरा जर चांगला असला तर सगळी दुनिया पण तिच्या पुढे झुकते, एवढं मात्र आहे. मग तिला खूप काबाड कष्ट करावं लागतं. का करावं लागतं? तर नवरा दारू पितो आणि मुलांचं शाळेचा खर्च सगळं मुलांसाठी बघायला लागतं. आणि शेवटी जर मुलं पण जर त्या आईनी आपल्यासाठी कष्ट केलेलं जर त्या मुलांना वाटलं जाण, तर मुलं कधी कधी म्हणजे खूप आईची सेवा करतात. पण काही काहींचं असं होतं की त्यांना जाण राहत नाही मुलांना पण. ते उलट असा विचार करतात, काय केलं माझ्यासाठी आई वडिलांनी, असं त्या लोकांचं म्हणणं असतं. तर खरंच माझी एवढीच विनंती आहे की खरंच दारू पिऊ नका. आणि दारू जर पित असेल तर ती सोडून टाका तुम्ही दारू, पण तुमचा संसार काही उद्ध्वस्त करू नका. फक्त मुलं काय मोठी होतील, ती बिचारी कष्ट करून मुलांना मोठं करते, पण काही काही मुलं म्हणजे विचार करतात, आपल्या आईने आपल्यासाठी एवढा त्रास केला, पण काही काही मुलं तसा विचार करत नाही. तर माझा म्हणण्याचा कसा उद्देश, दारू पिऊ नका. तुमची बायको जर तुमचा संसार चालवण्यासाठी जर एवढं करत असेल तर तुम्ही तिला सपोर्ट करा, तुम्ही दारू पिऊ नका आणि तिच्या संगती व्यवस्थित संसार करा. तिला तुम्ही आधार द्या. तिला दुसरा ह्याच्या पडेल कोणाचा आधारच नसतो. आणि जर तुम्ही जर असं केलं तर तिला बिचारीला कितीही कष्ट केलं, कितीही काही केलं, तर शेवटी तिच्या नशिबाला दुःख ते दुःखच. काय उपयोग तिचा एवढं तुमच्यासाठी करून, सगळ्यांसाठी काहीच अर्थ राहत नाही जर तुम्ही तिला कुठल्याच गोष्टीने हे करत नाही. तर त्याच्यासाठी माझी एकच विनंती आहे की खरंच त्यांचा व्हिडिओ बघा, खूप छान केलाय त्यांनी. आणि दारू तर मुद्द्याची पिऊच नका, दारू सोडवा. धन्यवाद, नमस्कार. बघू आता कसं केलं. हे काय आलं, शिव आलं ताई मध्ये हे